जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या धडगाव तालुक्यातील तोरणमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या शेतकरी मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यांनी केले होते। या मेळाव्यास राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्यात आला होता। या मेळाव्यास नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह नंदुरबार जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सीमा सोनगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रतन पाडवी, राष्ट्रवादीच्या मालती वळवी तसेच नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या शेतकरी मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या तोरणमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातर्फे घेण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आश्वासन दिला असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे वक्तव्य देखील कोकाटे यांनी केले। नंदुरबार राष्ट्रवादीच्या वतीने तोरणमाळ येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला असून नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा घेण्यात आला। शेतकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कटिबद्ध असून शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना राबवत असून शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करून नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे। येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्यामुळे अनेक लोक येऊन तुम्हाला खोटे आश्वासन देऊन जातील, मात्र जनतेचा खरा विकास फक्त राष्ट्रवादीच करणार आहे। त्यामुळे कोणाच्या खोट्या बोलताना पडू नका, योग्य उमेदवारांनाच मत देऊन निवडून द्या, असं मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे। या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे, युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पावरा यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, तर मोठ्या संख्येने शेतकरी बांधव देखील उपस्थित होते। या मेळाव्यास उपस्थितांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयसिंग पावरा, रतन पाडवी, प्रतिभा शिंदे यांनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अभिजित दादा मोरे ज्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा या ठिकाणी निवडणूक आयोगाने केली आणि आजचा नियोजित दौरा 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी मी सीताराम पावराला वेळ दिलेला होता आणि आज मला या ठिकाणी मेळाव्याला यायचं होतं। कालच या ठिकाणी आमची मुंबईला बैठक झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांनी मला आदेश दिला की तात्काळ आज नंदुरबारला जा, सीताराम पवारांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला हजेरी द्या आणि आदिवासी बांधव, आदिवासी तरुण जे गेली अनेक वर्ष विविध विकासापासून वंचित आहेत, त्यांच्या सोयी सुविधांसाठी त्यांना आश्वासित करण्यासाठी मित्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव शाहू फुले आंबेडकर, ख्वाजा नाईक, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे आणि अनेक क्रांतीवीरांच्या माध्यमातून या ठिकाणी हा देश निर्माण झालेला आहे। त्यांचेच विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड या ठिकाणी राज्यामध्ये सुरू आहे। अनेक लोकांचे पक्षामध्ये प्रवेश होत आहेत। आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी सभापती, माजी अध्यक्ष, आमचे तरुण मित्र सर्वांचा ओघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लागलेला आहे। सर्वांच्या अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे या ठिकाणी लागलेल्या आहेत। मी आपल्याला खात्रीने आणि विश्वासाने सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं नेतृत्व या महाराष्ट्राला आणि आपल्या सर्वांना पुढे नेल्याशिवाय राहणार नाही। प्रश्न अनेक आहेत, आपल्या समोर निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। राज्यामध्ये 3 पक्षाची युती आहे।
चर्चांती काय ठरतं ते ठरेल, परंतु या भागातल्या जनतेचा विकास झाला पाहिजे, या भागातल्या जनतेचे प्रश्न सुटले पाहिजे. वर्षानुवर्ष हा भाग या ठिकाणी जो मागासलेला आहे तो पुढाऱ्याला कसा करता येईल, यासाठी माझी पालकमंत्री म्हणून नेमणूक झाल्यापासून आज तागायत मी गावगाव या ठिकाणी फिरतो, रस्ते बघतो, तिथे परिस्थिती बघतो आणि त्या दृष्टीने तात्काळ या ठिकाणी निर्णय घेतो. तोरणमाळला मी आज पहिल्यांदा आलो. या अगोदर माझी अनेक दिवसाची इच्छा होती की तोरणमाळा यावं, बघावं आणि ते काही सुधारणा करता येतात की ते बघावं. पण मला आज येण्याचा योग आला. येण्या अगोदरच इथले आमदार, मी आणि जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बसून हा रस्ता 30-35 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, 7 मीटर रुंदीचा रस्ता, 10 मीटर रुंदीचा रस्ता करण्याचं नियोजन करून शासनाला या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. एवढ्या महिना 2 महिन्यामध्ये त्याची या ठिकाणी मंजुरी आपल्याला मिळणार. जवळपास 500 कोटी रुपयाचा रस्ता आहे तो. 500-700 कोटी रुपयाचा रस्ता आहे. बारमाही वाहतुकीसाठी कामाला येणार आहे. मोठ्या बसेस सुरू राहणार आहेत. दवाखान्याची इमारती सुरू होणार आहेत आणि या भागातले राहिलेले प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याचा विचार माझ्या मनामध्ये आहे. आताच मला प्रतिभाताईंनी सांगितलं की खाली नर्मदा नदीकडे आपण गेलो तर त्याही ठिकाणी अतिशय नयन रम्य असा या ठिकाणी परिसर आहे, त्याची सुद्धा या ठिकाणी डेव्हलपमेंट करता येईल. तर टप्प्याटप्प्याने आपण हा परिसर महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्कृष्ट असा परिसर म्हणून या ठिकाणी करण्याचे माझं नियोजन आहे. मला खात्री आणि विश्वास आहे आपण सर्वजण साथ द्या. तळाचं सुशोभीकरण करायचे, गव्हर्नमेंट हेलिकॉप्टर या ठिकाणी द्यायचे, रस्ते नवीन करायचे, स्ट्रीट लाईट करायचे आहेत, आपल्या गावाला जोडण्यासाठी रस्ते करायचे, काही ठिकाणी साखव बांधायचे, काही ठिकाणी दवाखान्याच्या सुविधा द्यायच्या आहेत, काही ठिकाणी शाळा खोल्या निर्माण करायच्या आहेत. आमच्या आदिवासी बांधवांचे मुलं जे आज सुविधेअभावी शाळेत जाऊ शकत नाही, त्या सर्व मुलांना त्यांच्या वाड्यामध्ये पाड्यामध्ये शिक्षण कसं मिळेल या दृष्टिकोनातून आम्हाला या ठिकाणी पाऊल उचलायचं आहे. मला खात्री आहे की या अगोदर घडलं नाही त्यावेळी तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणार नाही. स्वातंत्र्य मिळून आपल्याला 70-75 वर्ष झाली, पण अद्याप आपल्या गावांमध्ये रस्ते आले नाही, अद्याप आपल्या गावांमध्ये वीज आलेली नाही, अद्याप आपल्या गावांमध्ये अंगणवाडीच्या शाळा खोल्या झाल्या नाही, अद्याप आपल्या गावांमध्ये शाळा खोल्याच्या इमारती झाल्या नाही, अद्याप आपल्या गावांमध्ये टेलिफोनचे टावर आले नाही. ही गोष्ट जरी खरी असली तरी काळजी करू नका. येणाऱ्या 2-4 वर्षामध्ये या भागातल्या सर्व सुविधा अपडेट करण्याची जबाबदारी मी आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक घेतो. माझं भाषण रेकॉर्ड करून ठेवा. मला पुन्हा आठवण करून द्या, मी येणार आहे परत. पुन्हा मी जर तुम्ही या पावराला सीताराम पावराला निवडून दिला त्या सत्कार करायला मी पुन्हा तोरणमाळला येणार आहे. पण तो कार्यकर्ता चांगला आहे, बेबीचा कार्यकर्ता आहे. मी आणि अभिजित मोरे आम्ही दोघं जण त्याची पक्षाकडे शिफारस करू आणि पक्षाने त्याच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि तुम्ही सर्वांनी जर त्याची पाठराखण केली तर तुमचा एकही शब्द मी खाली जाऊ देणार नाही. माझं वाक्य लक्षात ठेवा. किती पैसे लागू द्या, 10 कोटी लागू द्या, 20 कोटी लागू द्या, 50 कोटी रुपये लागू द्या, तुमच्या विकासासाठी सगळे पैसे जिल्हा नियोजन मंडळातून उपलब्ध करून दिले जातील. आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. नवीन शाळा खोल्या घेण्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या वर्षी मी नवीन शाळा खोल्या जवळपास 200 घेतलेल्या आहेत. दर वर्षाला 200 नवीन शाळा खोल्या घेऊन 5 वर्षामध्ये 1000 नवीन शाळा खोल्या आपण या ठिकाणी उभा करणार आहोत. शिक्षकांच्या नेमणुका करणार आहोत. जास्त चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्हाला या ठिकाणी मुला मुलींना कसं देता येईल त्याचा विचार या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे. परवाच मला सीताराम पावरांनी सांगितलं की बस बंद झाल्यामुळे तोरणमाळा जाण्याची गैरसोय झाली आहे. खासगी वाहन आवाचे सवार या ठिकाणी दाराने पैसे घेत आहेत आणि आम्हाला जाण्या येण्यासाठी सुविधा नसल्यामुळे आमची अडचण निर्माण झाली आहे. परिवहन मंडळाने राज्य पातळीवरील त्यांच्या
विभागामार्फत बसेस बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी त्या बसेस बंद केल्या आहे। शेवटी मी जिल्हाधिकाऱ्याला म्हटलं, आपण नंदुरबार जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन मंडळामध्ये विशेष बाब भरून मिनी बसेस तात्काळ खरेदी करा आणि तोरणमाळच्या आमच्या बांधवांना जाण्या येण्याची सुविधा निर्माण करून द्या। मागच्या 10 दिवसापूर्वी 55 लाख रुपये आम्ही या ठिकाणी भरलेले आहेत। ते 10 दिवसामध्ये बसेस येतील, बसेस सुरू होतील। किमान 4 बसेस 2 बसेस दिवसभरामध्ये या तोरणमाळ भागामध्ये येतील। त्या गावागावामध्ये कसे जातील त्याचा विचार आम्ही या ठिकाणी करणार आहोत। आता सीताराम पवारांनी सांगितलं की आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीमध्ये असलेली पिकं जी आहेत ती पिकं नष्टनाबूद झाली आहे। त्यामध्ये सोयाबीन असेल, त्यामध्ये भात असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक असेल तर त्या पिकाचे नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नाही। मी आता लगेच 10 मिनिटानंतर इथून सभा संपल्यानंतर ताबडतोब जिल्हाधिकाऱ्याला फोन लावतो, कृषी अधिकाऱ्याला फोन लावतो आणि त्यांना सांगतो की तात्काळ पंचनामे उद्यापासून सुरू करा। 8 दिवसाच्या आतमध्ये ज्या ज्या आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, ज्या ज्या आमच्या आदिवासी बांधवांच्या शेतीमध्ये नुकसान झालंय त्याचे पंचनामे करून त्यांना भरपाई करण्यासंदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यामार्फत तात्काळ प्रस्ताव शासनाला सादर करा। शासनाकडे ते पैसे तुम्हाला मंजूर करून लवकरात लवकर उपलब्ध करून दिले जातील। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम पवार यांनी आज शेतकरी मेळावा आयोजित केला होता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आदिवासी शेतकरी बांधवांचा त्या मेळाव्यासाठी आलो होतो आणि मेळाव्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुण या ठिकाणी सहभागी झाले होते, मुलं मुली, आणि अतिशय चांगला असा मेळावा झालेला आहे। इथल्या लोकांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा गोष्टीची अडचण माझ्या निदर्शनास आलेली आहे। रस्ते बरोबर नाही, व्यवस्थितपणे सुविधा नाही आणि खूप पोटेन्शियल तोरणमाळमध्ये असून सुद्धा पर्यटनाच्या दृष्टीने तोरणमाळ फारसं डेव्हलप झालेलं नाही। तर त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या बजेटमध्ये किंवा जिल्हा नियोजन मंडळामध्ये जास्तीत जास्त सुविधा या भागामध्ये कशा देता येतील आणि नियोजनबद्ध विकास कसा करता येईल हा विचार या ठिकाणी निश्चितपणे मी आज केलेला आहे। आणि निवडणुका संपल्यानंतर तात्काळ या सर्व कामांना या बजेटला मान्यता देऊन किंवा केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या मार्फत निधी उपलब्ध करून या ठिकाणी उत्कृष्ट असं कामकाज करण्याचा माझा विचार आहे। तर या संदर्भामध्ये काही आमच्या आदिवासी शेतकरी बांधवांनी तक्रारी केलेल्या आहेत की आमच्या शेतीचं एवढं नुकसान झालेलं आहे परंतु तरीही अद्याप पंचनामे झालेले नाही। तर मी आता लगेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणार आहे, जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी, की उद्या परवा 2 दिवसामध्ये या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, ज्यांचे पंचनामे केलेले नाहीत अशा शेतकऱ्यांचे पंचनामे करून प्रस्ताव ताबडतोब शासनाला पाठवण्यात यावा आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल आमच्या आदिवासी बांधवांना त्या दृष्टिकोनातून मी माझे प्रयत्न करणार। मीडियाला का दाखवतात मला हेच कळत नाही। चित्रीकरण मीडियाला दाखवतात, मीडियाशी चर्चा करतात, मीडियावर बोलतात। माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक गोष्टीला निवडणूक आयोगाने तारखा दिलेल्या आहेत, त्या तारखेला तुम्हाला ऑब्जेक्शन नोंदवण्याची तुमच्याकडे प्रक्रिया आहे। मग तुमचे कार्यकर्ते काय करतायत? तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवा, डिलीट करा, ऍड करा, या सगळ्या प्रोव्हिजन असताना सुद्धा या प्रोव्हिजन न करता मीडियाला जाऊन जनतेसमोर जाऊन आणि फक्त आपलं दुखणं मांडायचं किंवा आपलं दुखणं नसेल ते दाखवायचं अशा प्रकारचा शो ऑफ जो चाललाय तो मला असं वाटतं योग्य नाही। त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्यातून धडा शिकवला पाहिजे, धडा घेतला पाहिजे की अशा कृतीमुळे निवडणुका ह्या थांबणार नाही, निवडणुका ह्या चालूच राहणार आहेत। निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये निवडणुका जाहीर कराव्या लागतील, परंतु ठोस असं या ठिकाणी जर कार्य करायचं असेल तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी डिलीट किंवा ऍडिशन हा जो प्रोफॉर्मा आहे या ते फॉर्म भरून देऊन आणि त्या संदर्भातली ऍक्शन करायला सांगितलं पाहिजे जिल्हाधिकारी किंवा या ठिकाणी तहसीलदार येते किंवा निवडणूक निर्णय अधिकारी जो कोणी असेल तो। परंतु ते न करता मीडियाच्या समोर जातात आणि मीडियाला दाखवतात, म्हणजे एकीकडे राजकीय स्टंट आहे की काय असं या ठिकाणी वाटायला लागतं। विषय असा आहे की गेले अनेक वर्ष लोकप्रतिनिधी निवडून आलेले नाही। जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, पंचायत समित्या आहेत, यामध्ये लोकप्रतिनिधी नाहीये आणि वर्ष जवळपास 2-2, 3-3 वर्षापासून तिथं प्रतिनिधी नाहीये। किती दिवस वाट बघणार आहे? कधी ना कधीतरी निवडणूक घ्यावीच लागेल ना। मग इतक्या दिवस तुम्ही झोपला होता का? त्यामुळे आता निवडणूक घेणं अनिवार्य आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने या ठिकाणी निवडणुका जाहीर केलेल्या आहेत आणि ज्या जाहीर केलेल्या तारखांना निवडणुका या ठिकाणी घ्याव्या लागतील।
तशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्यामुळे त्यांना तो ओबे करावा लागेल. हे असं काही अजून निर्णय झालेला नाही. पक्ष पातळीवरती युनिफॉर्म असा काही निर्णय झालेला नाही. त्या पक्षाच्या त्या आमदारांना खाली ज्यांच्याशी युती करायची असेल किंवा आघाडी करायची असेल तर ते त्यांना मोकळीक दिलेली असावी असा माझा अंदाज आहे. परंतु आता प्रोसेस सुरू झालेली आहे. अजून तोपर्यंत आपण गेलो नाही. जेव्हा प्रोसेस सुरू होईल आणि ज्यावेळेस बैठका सुरू होतील त्यावेळेस कोण कोणाची युती करते हे लक्षात येईल आणि त्याप्रमाणे वरिष्ठ पातळीवरती परवानगी घेऊन त्याप्रमाणे युती किंवा आघाडी या ठिकाणी निश्चितपणे त्या मतदारसंघात होईल. आदेश हाच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येणाऱ्यांचा कल फार वाढलेला आहे. त्या दृष्टिकोनातून वेळ कमी आहे आणि तिथल्या काही ग्रामस्थांचे काही प्रश्न असतील, त्यांचे काही हे असतील तर ते संपूर्ण समजून घ्या आणि आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत असा एक प्रकारचा संदेश या ग्रामीण भागातील जनतेला गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी सर्वांना अलर्ट केलेलं आहे. ते एक निवडणुकीचा भाग म्हणून त्यांनी अलर्ट केलेला आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे या ठिकाणी काम सुरू आहे आणि आम्ही सर्वजण काम एकत्रितपणे करतो आहोत.